टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भाजपचे वरिष्ठ नेते परिणय फुके आपल्या सोबत आहे। परिणय भाऊ, इलेक्शन कमिशननं काँग्रेसला आणि राहुल गांधींना उत्तर दिलेलं आहे बोगस मतदानाचा जो त्यांचा आरोप होता त्याच्यावर। नाही, निश्चितच राहुल गांधी ज्यावेळेस निवडणूक हरतात त्यावेळेस ते इलेक्शन कमिशनवर, EVMवर किंवा इतर कोणत्याही शासकीय यंत्रणेवर बोट ठेवतात, आरोप करतात। कर्नाटकामध्ये हे निवडणुका जिंकल्या त्यावेळेस यांचा कोणता आरोप नव्हता। इतर जागेंवर हे निवडणूक जिंकले, लोकसभेमध्ये महाराष्ट्रात यांचा थोडंसं चांगला यश आला त्यावेळेस यांचा कोणता आरोप नव्हता। आणि विधानसभेमध्ये ज्यावेळेस यांचा सुपडा साफ झाला त्यानंतर हे आरोप करायला लागले। सुरुवात ज्यावेळेस झाली ती EVMवरती झाली आणि आता ते थेट इलेक्शन कमिशनच्या मतदार याद्यांवर लोक मतदान 6 वाजल्यानंतर कसं केलं आणि या सगळ्या गोष्टींना आरोप केले। इलेक्शन कमिशनने त्यांना मला वाटतं चांगल्याने उत्तर दिलेलं आहे। कालच्या फडणवीस साहेबांच्या ज्या याच्यामध्ये लेखामध्ये त्यांनी पूर्ण तंतोतंत याचं उत्तरही त्यांना दिलेलं आहे, पण ते एक रडीचा डाव खेळतात आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते काही या सगळ्या गोष्टीला मानणार नाही आणि हे काहीतरी लोकांची दिशाभूल करण्याचं काम काँग्रेस आणि राहुल गांधी करत राहणार आहे। कामठीचाही उल्लेख केलेला आहे यांनी, राहुल गांधी यांनी। कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा गड राहिलेला आहे, भाजपचा गड राहिलेला आहे। तो कामठी वर्षानुवर्षे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा गड राहिलेला आहे, भारतीय जनता पार्टीचा गड राहिलेला आहे। मागच्या 20 वर्षापासून ते तिथनं निवडून येऊन राहिले बावनकुळे साहेब आणि त्या जनतेने मोठे पसंती यावेळेस बावनकुळे साहेबांना दाखवली आहे। आणि बावनकुळे साहेबांच्या राहुल गांधीला याच्यावर जर प्रश्नचिन्ह असणार तर त्यांनी बावनकुळे साहेबांच्या विरोधात येऊन इथे विधानसभेची निवडणूक लढून दाखवावी। आणि माझा चॅलेंज आहे, बावनकुळे साहेबांनी हे चॅलेंज केले आणि माझाही चॅलेंज आहे राहुल गांधींना की त्यांनी कामठीमध्ये येऊन विधानसभा लढून दाखवावी। आदित्य ठाकरेंनी टीका केली की बुलेट ट्रेनची काय गरज आहे महाराष्ट्राला कालच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर। नाही, बघा असं आहे की आदित्य ठाकरे वगैरे आता मला वाटतं उबाठा हा मला वाटतं महाराष्ट्राच्या याच्यातनं पुसल्या गेलेला हा पक्ष आणि कुठेतरी आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे आणि म्हणून ते या प्रकारचे स्टेटमेंट करतात। खरं म्हटलं तर या महाराष्ट्राला उबाटासारखा आणि हिंदू विचार विसरणाऱ्या लोकांचीही गरज नाही, बुलेट ट्रेनची निश्चितच गरज आहे। शेवटचा प्रश्न, काल उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विचारलं, असं चर्चा आहे की मनसेसोबत युती केली तर चालेल का? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर। निश्चितच मला असं वाटतं की या चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे। 2 भाऊ आले तर निश्चित त्यांचा फायदा होणार, जे होणार ते त्यांचा निर्णय, तो आपण बोललेत काही भेल। कॅमेरामॅन सचिन साहेब, गजानन माटे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।